सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. आणि जर स्थानिकच जर पोरका होत असेल तर ह्या अशा विकासाचा काय उपयोग? विमानतळ, रिंग रोड, IT पार्क हे होत राहतील, पण ते कुठे तुमचं अस्तित्वच नष्ट करू नये म्हणजे झालं. हा व्हिडिओ खरंच मन सुन्न करून टाकतो. म्हणजे आज तुमच्या शहरातील प्रगती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली. आज तुमच्या शहराच्या प्रगतीसाठी आणि ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड उभारले जाते आणि ज्या लोकांचा त्या रिंग रोडशी काही एक संबंध नाहीये अशा शेतकऱ्यांचा, अशा शहराच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या जातात. अशा प्रगतीची गरज आहे का महाराष्ट्राला, ज्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या राहिलेली घरं जमीनदोस्त केली जात आहे, त्यांचं अस्तित्व नष्ट केलं जात आहे. आणि कशासाठी? बाहेरचे लोंढे महाराष्ट्रामध्ये भरण्यासाठी. महाराष्ट्राबाहेरील शहर ओसाड पडत आहेत आणि सगळी गर्दी, सगळे ट्रॅफिक महाराष्ट्रामध्येच भरलं जाते. गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल काहीच करत नाही. अशा प्रकारचा विकास जर आपल्या महाराष्ट्रामध्ये होत राहिला तर खरंच स्थानिक माणूस इथे राहणारच नाही, स्थानिक माणूस इथे उरणारच नाही. मला सांगा, आजपर्यंत कोणत्या राजकारणाच्या किंवा मोठ्या उद्योजकाच्या घर हायवे मध्ये किंवा अशा प्रकल्पामध्ये गेली आहेत का? नाही, बरोबर. आज मुळशीतील शेतकऱ्याचा व्हिडिओ बघून खरंच मन खूप सुन्न झालं आणि असं वाटलं, विकासाची किंमत जर अशा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना जर चुकवावी लागत असेल तर अशा विकासाचा काय उपयोग?